नमस्कार, मी भूमिता परत एकदा मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। गरुड पुराण हे जे पुराण आहे ते 18 प्रमुख पुराणांपैकी आपल्या संस्कृतीमधील सनातन हिंदू धर्मामधील अतिशय महत्त्वाचे पुराण मानले जाते। आणि याची जी देवता आहे, या गरुड पुराणाची जी देवता आहे ती प्रमुख देवता म्हणजे विष्णू हे आहेत। आणि या गरुड पुराणामध्ये विष्णू म्हणजे भगवान विष्णू आणि त्यांचा जो वाहन गरुड आहे यांच्यामधील संपूर्ण संभाषणाचा उल्लेख केलेला आहे। आणि गरुड पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे जो व्यक्ती यातील काही गोष्टींचे पालन करत असतो, त्या उपायांचे जे नियम जे आहेत ते लागू करत असतो, तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये यश नक्की प्राप्त करून घेत असतो। या गरुड पुराणामध्ये माणसाचे जीवन जे आहे ते संपूर्ण म्हणजे सुखमय, आनंदमय आणि चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठी काही नियम सांगितलेले आहेत। पण त्याचबरोबर यामध्ये हे सांगितलेले आहे की एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये दरिद्रता किंवा अपयश किंवा नकारात्मक ऊर्जा कशा प्रकारे नांदते, जो व्यक्ती काही नियमांचे नकारात्मक पद्धतीने पालन करत असतो त्या व्यक्तीच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहत नाही असे यामध्ये सांगितले गेलेले आहे। आणि त्याच गोष्टी आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी सर्वांना ही विनंती आहे की जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत केलेलं नसेल तर व्हिडिओच्या खाली जी सबस्क्राईब नावाची बटन आहे त्याला क्लिक नक्की करावे आणि त्या समोरील जी बेल आयकॉन आहे त्यावर सुद्धा प्रेस नक्की करावे। चला तर मग जाणून घेऊया की कुठल्या ज्या गोष्टी आहेत त्या गरुड पुराणामध्ये सांगितल्या आहेत आणि त्या जर चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्या तर घरामध्ये दरिद्रता नांदत असते आणि लक्ष्मी निघून जात असते। गरुड पुराण हे जे पुराण आहे हे भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यामधील संवाद आहे। आणि यामध्ये जे आहे पाप पुण्य, स्वर्ग नरक किंवा शुभ अशुभ फळ याबद्दल, या समस्यांबद्दल, या गोष्टींबद्दल जे आहे विवेचन केले गेलेले आहे। तर यामध्ये सांगितल्याप्रमाणे काही माणसाच्या ज्या सवयी असतात त्या माणसाला म्हणजे आपल्या घरातून लक्ष्मीला दूर करून देण्यासाठी कारणीभूत ठरत असतात। त्याच आज सवयी मी तुम्हाला सांगणार आहे। त्यातील पहिली सवय म्हणजे घाणेरडे कपडे घालणे। तर जो व्यक्ती सतत घाणेरडे कपडे घालतो किंवा स्वच्छता ठेवत नाही, ती घरामध्ये असू द्या किंवा शरीरावर असू द्या, स्वच्छता ही लक्ष्मीला प्रिय आहे असे आपल्याला नेहमी सांगितले जाते। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हे मानलेच गेले आहे की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी असते। तर जी लोक जी आहेत आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवत नाहीत किंवा आपल्या अंगावर सुद्धा सतत घाणेरडे कपडे घालत असतात, अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुद्धा रोगराई किंवा नकारात्मक ऊर्जा संचारत असते। आणि अशा व्यक्ती जे असतात त्या अपयशी बनत असतात, त्यांचे कुठलेच कार्य होत नसते, त्यांच्या आयुष्यामधले कुठलेच शुभफळ त्यांना भेटत नसते आणि त्यांच्या कर्माचे जे आहे ते नकारात्मक परिणाम त्यांच्या आयुष्यामध्ये होत असतात। याचं कारण काय, तर घरामध्ये जेव्हा अस्वच्छता असते म्हणजे स्वच्छता नसतेच अशा घरांमध्ये वास्तुदोष निर्माण होत असतात, नकारात्मक ऊर्जा अशा घरांमध्ये प्रवेश करत असते। आणि जी लोक घाणेरडे कपडे सतत घालत असतात अशा लोकांच्या शरीरावर सुद्धा किंवा ते काही व्याधी होत असतात, ते आजारी पडत असतात, म्हणजे रोगराई पसरत असते अशा प्रकारे मानले गेलेले आहेत। आणि अशांच्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मीची कृपा राहत नाही असे म्हटले गेलेले आहे। त्यानंतर दुसरी जी सवय आहे व्यक्तींची ती म्हणजे सतत कोणाबद्दल तरी वाईट बोलत राहणे किंवा दुसऱ्यांचे नेहमी दोषच शोधत राहणे। तर बघा, कुठलाही व्यक्ती जो आहे तो परिपूर्ण नसतो। अगदी तुम्ही किंवा मी, आपल्या सगळ्यांमध्ये जे आहे, आपल्याला आपण कितीही चांगले वाटत असलो तरी आपल्यामध्ये सुद्धा काही नकारात्मक गोष्टी असतात, काही अवगुण असतात जे दुसऱ्यांना आवडत नसतात। त्याचप्रमाणे दुसऱ्यांमध्ये सुद्धा काही म्हणजे चांगले गुण असतात जे आपल्याला दिसत नसतात। तर अशा ज्या व्यक्ती असतात जे लोकांमध्ये फक्त आणि फक्त म्हणजे अवगुणच शोधत असतात, त्यांच्या गुणांकडे दुर्लक्ष करत असतात, त्यांच्या ज्या आहेत चुकीच्या गोष्टी नेहमी धरून ठेवत असतात, त्याच बघत असतात की ह्या कधी कधी मला बघायला मिळतात आणि कधी कधी मी याबद्दल कोणाला टोमणे मारतो किंवा कोणाला बोलतो। तर अशा ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती सुद्धा आपल्या घरामध्ये दरिद्रता घेऊन येत असतात। अशा लोकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा यशाची त्यांना प्राप्ती होत नसते, त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा कुठल्याही चांगल्या प्रकारे कुठल्या गोष्टी घडत नसतात।
तुम्हाला माहीतच असेल की कमळ हे लक्ष्मीचे अतिशय प्रिय फूल आहे. त्यासोबतच गुलाब सुद्धा प्रिय फूल आहे. पण तुम्ही कधी म्हणजे लक्ष देऊन कधी विचार केला का की कमळ जे आहे ते नेहमी चिखलात उगवत असते आणि ते चिखलातून जेव्हा उगवत असते तेव्हा ते पूर्ण जेव्हा उमललेले फूल आणि त्याचं पान असते त्याला काही चिखलाचा स्पर्श झालेला नसतो. किंवा गुलाबाचं जे फूल असते त्या अख्ख्या गुलाबाच्या झाडाला काटे असतात पण त्या फुलाच्या जवळ अजिबात काटे नसतात. तर मला सांगायचं काय आहे की सगळ्या गोष्टी चांगल्या वाटू शकतात जर आपण त्यातल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या सोडून दिल्या. जर तुम्ही चिखलाकडे बघत राहिले तर तुम्हाला कमळ नक्कीच आवडणार नाही आणि तुम्ही जर काट्यांकडे बघत राहिले तर तुम्ही गुलाबाच्या फुलाला कधीच हात धरू शकणार नाही. त्यासारखंच आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या लोकांना भेटत असतो. कोणीच आपल्या आईच्या पोटामधून वाईट किंवा चांगला होऊन येत नसतो. कोणीही 100% हा चांगला किंवा वाईट नसतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले गुण आणि काही वाईट गुण असतात. फरक फक्त एवढाच असतो की आपण त्याच्यातलं काय बघतो आणि आपण नेहमी ज्या गोष्टी बघत असतो ना त्याच आपल्याला सतत भेटत असतात. समोरच्या व्यक्तीचे जर तुम्ही गुण बघाल तर तुम्हाला त्याचे गुणच सगळीकडे दिसतील. समोरच्या व्यक्तीचे जर तुम्ही अवगुण बघाल तर तुम्हाला अवगुणच सगळीकडे दिसतील. त्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे बघताना त्याच्यात आपण काय बघत आहोत हे नेहमी लक्षात ठेवा. तिसरी जी माणसाची सवय सांगितलेली आहे ती म्हणजे जी लोक सूर्योदय होईपर्यंत झोपत असतात अशांच्या घरामधून सुद्धा लक्ष्मी निघून जात असते. याचं कारण काय तर सूर्योदय होईपर्यंत झोपणारी जी लोक असतात ती आळशी लोक असतात. त्यांना काम करण्याचा कंटाळा येत असतो. कामच काय कुठलेही कार्य करण्याचा त्यांना कंटाळा येत असतो आणि अशा प्रकारचे जे लोक असतात त्यांचा मेंदू सुद्धा कमकुवत असतो. त्यांची बुद्धी सुद्धा कमकुवत असते आणि त्याच्यामुळेच अशी लोक जी असतात ते कुठल्याही कार्य करताना जे आहे ते मनापासून करत नाही. त्याच्यासाठीच अशा लोकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा नकारात्मक गोष्टी घडत असतात. यांना लक्ष्मी कधीच प्राप्त होत नसते. यांना यश कधीच मिळत नसते. कारण अशी जी लोक असतात आळशी लोक ते आपल्या बुद्धीमुळे आळशी असतात आणि आपल्या शरीरामुळे आळशी असतात. त्याच्यामुळे ते आपल्याकडे आळसच अट्रॅक्ट करून घेत असतात आणि अशा लोकांना जे आहे कुठलेही काम करणे आवडत नाही. त्याच्यासाठीच यांना कुठल्याही गोष्टीचे चांगले फळ भेटत नसते. कुठलीही गोष्ट अशी लोक अर्धवट सोडून देत असतात आणि म्हणून त्यांचे कुठलेही कार्य सुद्धा पूर्ण होत नसते आणि अशा लोकांच्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी राहत नाही असे गरुड पुराणामध्ये सांगितले गेले आहे. चौथी जी माणसाची सवय आहे ती म्हणजे आपल्या संपत्तीचा घमेंड ज्याला असतो, ज्याला गर्व असतो. अशा लोकांच्या घरामधून सुद्धा लक्ष्मी फार काळ टिकत नाही आणि निघून जात असते. कारण ही गर्विष्ठ लोक जी असतात ना ती म्हणजे 7व्या आसमानावर असतात आणि आपल्यापेक्षा आपल्या ऐपतीपेक्षा जी खालची लोक असतात अशांना ते नेहमी खालच्या नजरेने बघत असतात. त्यांची पातळी एकदम कमी आहे अशा प्रकारे ते समजत असतात आणि जो जिवंत व्यक्ती एखाद्या दुसऱ्या जिवंत व्यक्तीला त्याची पातळी कुठलीच असू द्या, तो गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या, त्याला जर म्हणजे आपल्यापेक्षा जर खालच्या पातळीत असं जर समजत असतील तर अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुद्धा लक्ष्मी फार काळ टिकत नसते आणि ती निघून जात असते. तर 5वी जी सवय गरुड पुराणामध्ये जी सांगितली आहे ती आहे की कष्ट करण्याचा कंटाळा करणे. म्हणजे कष्ट करायला ज्यांना आवडत नाही अशा व्यक्ती जे असतात ते बसून खायला त्यांना आवडत असते. म्हणजे दुसऱ्याने फक्त मला आयतं आणून द्या, दुसऱ्यांच्या संपत्तीवर ताव मारायला, दुसऱ्यांच्या मेहनतीवर ताव मारायला त्यांना आवडत असते. अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये सुद्धा लक्ष्मी टिकत नाही किंवा लक्ष्मी येतच नाही म्हणाल तरी चालेल. कारण अशा ज्या व्यक्ती असतात ती दुसऱ्याच्या कष्टावर जगत असतात, दुसऱ्यांच्या पैशावर जगत असतात. त्यांच्या पैशावर त्यांच्या कष्टावर मौज मजा मारत असतात आणि यांना स्वतः कष्ट करून स्वतःसाठी काही करण्याचा कंटाळा येत असतो. त्याच्यामुळेच यांना यश मिळत नसते, यांना कीर्ती मिळत नसते. अशा व्यक्तींना कुठलं कामही मिळत नसते आणि मिळालं तरी ते धड होत नसते. या लोकांचं आयुष्य जे आहे जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत ठीक असतं किंवा त्यांना कष्ट करून पोट भरणारी जी दुसरी व्यक्ती असते ती देत असते म्हणून ठीक असतं. पण जेव्हा ती कष्ट करणारी व्यक्तीच नसते किंवा यांचे हातपाय जेव्हा काम करणे बंद करत असतात त्यावेळी अशा लोकांना फारच अडचणींचा सामना करावा लागतो. तो शारीरिक सुद्धा, मानसिक सुद्धा आणि आर्थिक आणि सामाजिक सुद्धा. त्यासाठीच तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी नांदावी तर या 5 प्रकारच्या सवयी आजच सोडून द्या.
अशा प्रकारचे काही चांगले नियम जे आहेत त्यांचं पालन करून आणि वाईट ज्या गोष्टी आहेत, वाईट ज्या सवयी आहेत त्या सोडून दिल्या तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा धनसंपत्ती आकर्षित होत असते, आपल्याला सुद्धा यशाची प्राप्ती होत असते, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी ज्या असतात त्या अट्रॅक्ट होत असतात आणि आपण केलेल्या कुठल्याही कार्याचे आपल्याला शुभफळ भेटत असते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या आयुष्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडाव्यात, चांगल्या गोष्टी व्हाव्यात असे मला जे वाटत असते तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते आणि पुढे सुद्धा घेऊन येणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.